या ठिकाणी शासनाच्या योजनेतून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी करतायत। आपण बघितलं तर या ठिकाणी शासनाने असे धोरण आता नियम काढलेले आहेत, परिपत्र काढलेले आहेत का ज्या ज्या शहरामध्ये ज्या ज्या गावामध्ये जे लोक अतिक्रमण धारकमध्ये अतिक्रमण त्याच जागेवर त्यांची जागा नावावर करून त्या ठिकाणी त्याला घरकुल योजना राबवण्यात देण्यात येईल। सरकारने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या गोष्टीवर मोठा भर टाकलेला आहे, परंतु या ठिकाणी शासनाचा आदेश, शासनाने केलेले नियम लाभार्थ्यांना त्यांच्या लाभापासून वंचित ठेवत असेल, गोरगरिबांवर अन्याय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असेल, तर आज रिपब्लिकन पक्षाची या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी एक मूठ बांधलेली आहे आणि अशा या भ्रष्टाधिकाऱ्यांना आणि दलालांना आम्ही या ठिकाणी धडाका शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि जे अधिकारी भ्रष्टाचारी असतील त्यांना या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी आम्ही करू। आता त्यांनी असं समजू आहे का या ठिकाणी वर्षापासून चाललेली जे काम आहेत ते आता चालेल, आता त्यांना हळून पाडू या ठिकाणी आम्ही, लक्षात ठेवा। आणि भ्रष्ट अधिकारी जे असतील त्यांना अद्दल घडल्याशिवाय राहू नये। त्यांनी या ठिकाणी आजपासून या ठिकाणी आपल्या चांगल्या पद्धतीने इमानदारीने काम करावं, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी पुढे त्यांच्या विरोधात कारवाई होणार नाही, त्यांच्या गुन्हे दाखल होणार नाही, अशा पद्धतीने नोंद घ्यावं। आणि जरी नाही सुधारले तर या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने आणि रिपब्लिकन पक्ष स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देण्याशिवाय राहणार नाही आणि गोरगरिबांना न्याय मिळवण्याशिवाय राहणार नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मौलाना आझादांचा हम सब एक है